सागर शेळके. ओ पहिलाच बॉल इथे पायचे आपल्याला उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे आपण पाहणार आहोत एक बाउन्स पडल्यानंतर बॉल तिथे फील्ड केलं जाईल आणि लागत आहे. वा चांगला बॉल परत एकदा फील्ड केलाय आणि तिथे ओ हेमंत परदेशी मित्रांनो नगर जिल्ह्यातील हा पाहायला मिळतात. पुढचा चेंडू इथे आपण पाहणार आहोत. परत एकदा हा चेंडू देखील आपण पाहतोय स्लॉट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे पाहायचे आपल्याला. मिडलला मात्र सुंदर जे वा पहिल्याच ओव्हर मध्ये इथे मानव आपण पाला करावा लागणार आहे. काल याच मैदानावरती आपण पाहिलेला आहे. शेवटच्या मॅच मध्ये मात्र नेवासा आणि त्यांच्या विरोधात शुभा 11 राहुरी कमी धाव संख्येवरती मॅच रंगली. ओहो जावं पाठीमाग आपण पाहत आहोत. महाराष्ट्र पोलीस सुहास मात्र काम आज पाहतायत टीमसाठी. हो हा सुद्धा चेंडू इथे आपण पाहतोय. सुंदर बॉल षटक क्रमांक 11 श्रीरामपूर टीमला 16 या धाव संख्येवरती 2 गडी गमावलेले आहेत परंतु पाहायचे आपल्याला षटक क्रमांक 3 सागर. वा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक इथे आपण पाहत आहोत योगेश कॅनवडे. हाताचा जर स्पर्श झालास तर नक्कीच नो बॉल असता परंतु इथे पाय घसरला आहे आणि डेड बॉल केला होता. सचिन दादा उगले, अजितजी नेहे, किरणजी माळी, निलेश जाधव सर, त्यानंतर शुभमजी बटवाल, मोजेजी सरोदे, कुशल बाबू भुजाडी, चेतूदादा जाधव, बबलू शेठ गाडगे, बंटीदादा जाधव, नितीन भुजाडी, आणि याच बरोबर सागर शेळकेला भेटलेली पहिली विकेट, पहिली सफल मिळतात. 1 या धावसंख्येवरती पहिला गडी इथे जो आपण पाहतोय बाद केलेला आहे. सुनील दादा सानप, विलास सानप यांच्या मालकीची टीम आहे. वैभवी दूध संकलन केंद्र आणि आल्या बरोबर इथे पाहायचे हा सुद्धा चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक युवराज गुंजाळ बॉल खाली पाहायचे स्पर्धेतील विकेट हॅट्रिक होणार की नाही. सागर शेळके आणि हा सुद्धा चेंडू हवेमध्ये तिथे पाहायचे आपल्याला. शेखर बॉल खाली, नवनाथ हाडवळे बॉल खाली आणि इथे पाहायचं आपल्याला विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक नाव आहे सागर शेळके, बोटेगावचा सितारा. तर 4 चेंडू मध्ये 3 विकेट आणि 1 धाव ही खर्च केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत सरफराज सय्यद. आज पाहायचं आज महत्वाचा दिवस आहे. सुपर 8 चा बगट पहिला सामना इथे मैदानावरती होतोय मार्गस्थ. पहिलाच चेंडू अमोल डुबेसाठी होता लॉफ्ट करण्याचा प्रतिष्ठान प्रीमियर लीग एकमेकांच्या विरुद्ध खेळण्याचं. गोलंदाज सागर तयार होत आहेत. यावेळेला समोरच्या बाजूला खेळला जातोय फटका आणि तिथे आपण बघू शकतो मिड ऑनला एक संधी होते आणि ती संधी खरं तरी ते गमावली जाते. अमोल डुबे सारखा फलंदाज धाव मात्र मिळणार नाहीये. यावेळेला परत एकदा बॉल हवेत असणार आहे. याही वेळेला फटका फसतोय आणि इथेही उघडली आहे. इथे सुद्धा झेल निसटलाय. 2 जीव सोबत घेऊन आलेले आहेत. नशिबाची साथ मिळाली. 2 चेंडूवर 2 झेल त्यांचे ड्रॉप झालेत. यावेळेला मात्र हा फटका चांगला होता. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. धाव यावेळेला मिळणार नाही नक्कीच सांगून जाणार आहे. यावेळेला परत एकदा बॉल हवेत असणार आहे. पाहूयात अजून एक संधी आहे आणि या वेळेला सुद्धा झेल मात्र निसटला जातोय. 3 झेल इथे अमोल डुबेच्या मित्रांनो सुटलेत. पहा त्याला जरूर बघायला मिळतात. तर समोर सागर शेळके. आतापर्यंत सागर शेळकेनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. रिव्हर्सचा प्रयत्न राहिलाय. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. पहिला मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. स्टार मोटर्स राऊरीचे मालक. वा काय फटका आहे आणि या बॉलला पाठवलंय थेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो आहोत बोटा एक्सप्रेस सागर. ओ हा सुद्धा चेंडू इथे आपण पाहतोय मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले जातील सुहास आणि तोपर्यंत घेतली जाईल 1 धाव. एका धावेने संजित भैया शेख आणि विलसराव तनपुरे
नगरसेवक या मंडळींकडून आहे 41,000. वा, चांगला चेंडू आहे. हर्षल बांगे आपण पाहतोय खेळले जातील तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. हेमंत बॉल वरती 2 धावा इथे जे आपण पाहतोय कमवल्या आहेत. ओहो, याच बरोबर चेंडू पाहिजे आपल्याला सीमारेषेच्या बाहेर असेल. शेकीत खेळलेत आणि इथे देखील त्यांच्या फलंदाजीचा दर्जा, क्वालिटी सर्व काही ते आता मात्र दाखवायला सुरुवात करतायत. 13 धावा धावफलकावरती वैयक्तिक आहेत तर संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 14. गोलंदाज तयार. हो, याच बरोबर इथे पाहायचं आपल्याला मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक कैलास सुगले बॉल खाली आणि इथे आपण पाहत आहोत. विनंती राहील उद्या देखील आपण या ठिकाणी यावं आणि या स्पर्धेची शोभा वाढवावी. प्रेक्षकांना देखील विनंती असेल उद्या मात्र फुल मनोरंजन या मैदानावरती होईल. वा, चांगला बॉल आहे. समोरच्या बाजूला आपण पाहत आहोत लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत हेमंत आणि तोपर्यंत घेतले जाईल 1 धाव. 6-7 दिवसापूर्वी आपण पाहतोय राहुरी प्रीमियर लीग पार पडली आणि जबरदस्त कामकाज सगुना फायटर्स राहुरी फॅक्टरी या टीम मध्ये केलं होतं. दानिश खतीब हा सुद्धा चेंडू बिगिट केलाय आणि याच बरोबर 38 धाव्यांची गरज. अल्ताफ बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि हाही चेंडू इथे हवेमध्ये. शेखर चूक करणार नाही. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 5. मॅच आयुष 11 राहता की वैभवी दूध संकलन केंद्र संगमनेर. नेक्स्ट बॉल आणि याच बरोबर हा चेंडू इथे डॉट आला आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 87 धाव्यांची गरज आहे. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल इथे आपण पाहत आहोत. धावतायत क्षेत्ररक्षक, धावतायत आणि पहिला चेंडू सीमा बांधणी होताना जी काय आपण पाहणार आहोत सेकंड डावामध्ये. शिवभक्त प्रतिष्ठान खेळ हा सुद्धा चेंडू इथे लॉफ्टेड फटका आणि हेमंत परदेशी डीप मध्ये आहेत. इथे पाहायचे थोडासा सावळा गोंधळ आतमध्ये. क्रिकेट मधील आत्महत्या सातत्याने या तरुणांवरती जे काही शाबासकीची ताप आहे. 21 तारखेला मात्र नक्कीच राहुरी प्रीमियर लीग संपली आणि 22 ते 29 जानेवारी रोजी इथे आपण पाहत आहोत महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग आमदार चषक या ठिकाणी संपन्न होत. प्रेक्षकांची जी काही तुडुंब गर्दी या मैदानाला एक वेगळी साज आणि शोभा देते. सागर, वा, चांगला चेंडू आहे. डिफेन्स केलाय क्षेत्ररक्षक आपण पाहत आहोत. बॉल पर्यंत पोहोचले जातील अर्गे आणि साथ द्यावी लागेल परंतु इथे पाहायचंय धक्का क्रमांक 2. इट इज विकेट. त्यांचंही मनापासून सरचे स्वागत आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत अमर गोरे. वा, चांगला चेंडू असेल. इथे देखील आपल्याला पाहायचंय धाव फक्त 1 त्या ठिकाणी जी की आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक सुहास बॉल पर्यंत पोहोचला जाईल तर षटक क्रमांक 1 मैदान अँगल कुठल्या टप्प्यावरती टाकणार आहे आणि हा सुद्धा चेंडू इथे पाहायचंय हवेमध्ये. युवराज बॉल खाली आणि झेल झालाय. धक्का क्रमांक 3 झालीये. 2 सलामीवीर दाखल झालेत. शुभम मोरे आणि दुसऱ्या बाजूला महेश पवार तर सागर शेळके पहिलं षटक हाताळतायत. यावेळेला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून आणि त्या क्रिकेटमय वातावरणामध्ये हा मेगा फायनल कोल्हो टप्प्याचा बॉल होता. दिवसांपासून मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. आज 7वा आणि शेवटचा दिवस, शेवटचा सामना आहे. कोण होणार विजेता महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीगचा. त्यावेळेला स्विचिटचा प्रयत्न राहिला. तुम्ही जर पाहिलं तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क साधू शकले नाहीयेत. आहे सागर शेळके गोलंदाजी करतायत. त्यावेळेला कोल्हो टप्प्याचा बॉल होता. मिड ऑफला मात्र चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान तुम्ही बघू शकता एक सिंगल मित्रांनो प्राप्त केली जाणार आहे. महाराणा प्रतिष्ठान व भारत भाऊ भुजाडी मित्र मंडळाच्या वतीने मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे. धन्यवाद. त्यावेळेला स्विचिटचा प्रयत्न होता. तिथे तुम्ही जर पाहिलं तर थोडंसं फंबल झालंय. 1 धाव जरूर मैदानामध्ये. धावा 22 झाल्यात. इथून पुढे किती धावा होणार तेही पाहायचंय. सागर, वाह, चांगला बॉल होता. फुलर लेंथवर हा चेंडू हाताळला जातोय याने आहे. त्याचबरोबर पंच म्हणून या स्पर्धेमध्ये जे पंच आपल्याला लाभलेले आहेत. यावेळेला हा फुलटॉस चेंडू होता. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. टीम मनोजजी येवले, राहुलजी येवले, त्याचबरोबर ट्रान्सच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान आहे. यावेळेला हा चेंडू आपण पाहतो फुलटॉस होता. आडव्या बॅटने खेळला. हॉटेल सर्जाचे सतीश शेठ घुले, निखिल शेठ भुजाडी. 4 साठी हॉटेल साई पंचवटी, संजय शेठ शेळके, वर्षाताई शेळके. व्हाईट बॉल साठी डॉक्टर दिलीप